आणि आता पाहूया सुपरफास्ट 50 बातम्या। वडीगोद्रीतील गेटवरून मनोज जरांगे आक्रमक, 15 मिनिटात गेट काढा नाहीतर गेट काढून सागर बंगल्यावर फेकतो, जरांगेंचा इशारा। अंतरवाली सराटीकडे जाणाऱ्या मराठा आंदोलकांना वडीगोद्रीत पोलिसांनी अडवलं, दोन्ही गटाकडून घोषणाबाजी, पोलिसांकडून अतिरिक्त फौजफाटा तैनात, जरांगेंच्या फोनाफोनीनंतर गेट काढण्यात आलं, कार्यकर्त्यांची माहिती। मंत्री शंभूराज देसाई आणि मराठा कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर जरांगेंनी सलाईन घेतलं, देसाईंसोबत जरांगेंचा फोनवरून संवाद। अंतरवाली सराटीत उपोषणादरम्यान मनोज जरांगेंची तब्येत बिघडली, जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस। तर कमी झालेली शुगर वाढली कशी, सरकारचं ऐकून गेम करू नका, मनोज जरांगेंनी वैद्यकीय पथकाला झापलं। अखंड मराठा समाजाकडून आज बीड जिल्हा बंदचं आवाहन, मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ बीड जिल्हा बंदची हाक, बंद शांततेत पाळण्याचं आवाहन। मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ आज धाराशिव बंदची ही हाक, बाजारपेठा शाळा कॉलेज बंद ठेवण्याचं आवाहन। मराठा मिळवावा, ओबीसी संपवावा हे शिंदेंचं धोरण, हाकेंचा शिंदेंवर हल्ला बोल, तर जरांगे शरद पवार पृथ्वीराज चव्हाणांवर का बोलत नाही, हाकेंचा सवाल। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा शिंदेंवर निशाणा, 2 नंबरचे धंदे करणाऱ्यांना संरक्षण देणारे मुख्यमंत्री, ओबीसी शब्दही न उच्चारणाऱ्या मुख्यमंत्र्यांची लाज वाटते, हाकेंचा टीकास्त्र। शिवसेनेत तिकीट मिळवण्यासाठी 20-20 कोटींची मागणी, लक्ष्मण हाकेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप। जळगावमध्ये शिवस्वराज्य यात्रेत एकनाथ खडसेंचा फोटो, राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत फोटो झळकल्यानं पुन्हा जिल्ह्यात तर्कवितर्क सुरू, मुक्ताईनगर मतदारसंघातील बोदवड येथे सभेचं आयोजन। प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक शरद गोरेंची राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रवक्तेपदी निवड, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी दिलं प्रवक्तेपदाच्या निवडीचं पत्र। जळगावच्या मुक्ताईनगर मतदारसंघातील मतदार यादीत 43,000 बोगस मतदार, आमदार चंद्रकांत पाटलांचा आरोप। पार्श्वगायिका संजीवनी भेलाडेंना विश्वमोहिनी लता दिदी पुरस्कार जाहीर, पुण्यात 28 सप्टेंबरला दिला जाणार पुरस्कार। वसईच्या खेळाडूंची किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई, हंगेरीत झालेल्या जागतिक स्पर्धेत कामगिरी। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील घोडेगंगा साखर कारखान्याच्या 33व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा, शरद पवार गटाचे आमदार अशोक पवारांविरोधात घोषणाबाजी। इचलकरंजीत दहशत माजवणाऱ्या 5 जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपींकडून वाहनांची तोडफोड। महाराष्ट्रातील अर्धवेळ परिचारिकांचा विविध मागण्यांसाठी उपोषणाचा इशारा, मागील अनेक वर्षांपासून अर्धवेळ परिचारिका अवघ्या 3,000 वेतनावर। पालघरमधील बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्यात पुन्हा एकदा अपघात, केमिकल आणि फार्मा कंपनीत ब्लास्ट झाल्याची प्राथमिक माहिती, 3 कामगार जखमी, तुंगा रुग्णालयात उपचार सुरू। सोनसाखळी चोरट्याला सीसीटीव्हीच्या मदतीनं अटक, मुंब्रा पोलिसांची कारवाई, 1,20,000चा ऐवज लंपास। सोलापूरच्या ग्रामीण भागातील तरुणांनी तयार केलेल्या ठिबक लघुपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार, लघुपट पाण्याच्या अपव्ययावर आधारित। कोल्हापूरच्या नेसरी चंदगड रोडवर हत्तीचं दर्शन, रस्त्यावर आलेल्या हत्तीमुळे वाहनांच्या रांगा, परिसरात भीतीचं वातावरण, हत्तींचा बंदोबस्त करण्याची भाजप नेते संग्रामसिंह कुपेकरांची मागणी। नंदुरबार जिल्ह्यात 68,496 पंतप्रधान घरकुल मंजूर, आदिवासी कुटुंबांना हक्काचं घर मिळण्याचा मार्ग मोकळा, माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांचा पाठपुरावा। अकोल्यातील पातूरमधील बाभुळ गावात लंपी आजाराच्या तपासणीसाठी व्हिजिट फीच्या नावाखाली पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून 150 रुपयांची मागणी, शेतकऱ्याची अमोल मिटकरींकडे तक्रार, मिटकरींनी अधिकाऱ्यांना फोनवर सुनावलं। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील विसरवाडीत 18 महिला बचत गटांना शेळीचं वाटप, आदिवासी विकास विभागाद्वारे रोजगाराची संधी। पितृपक्षात फुलांची मागणी घटली, फुलांचे भाव घटले, धुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल। नागपूर सुरत महामार्गावर धुळ्यातील पारोळा चौक दरम्यान खड्ड्यांचं साम्राज्य, वाहनधारकांना त्रास। माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, ओमप्रकाश पोखरणा आणि मिनल खतगावकरांचाही काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश। छत्रपती संभाजीनगरात बनणार वंदे भारत ट्रेनचे पार्ट्स, शेंद्रा एमआयडीसीत ज्युपिटर व्यागांकोची 100 कोटींची गुंतवणूक, 200 बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार। जळगावमधील मुक्ताईनगरच्या घोडसगाव ते मध्य प्रदेश मार्गाच्या रस्त्याची परिस्थिती जैसे थे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्यानं वाहन चालकांना त्रास। धुळ्यातील दोंडाईचा येथील दगडफेकीनंतर तणावपूर्ण शांतता, दोंडाईचा येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, पोलिसांचं नागरिकांना आवाहन। जळगावच्या अमळनेरमधील मंगरुळमध्ये कामगारांकडून रास्ता रोको, नोंदणीकृत कामगारांना सुरू असलेलं भाडं
भांडे वाटप अचानक बंद झाल्यानं कामगार संतप्त, ठेकेदारावर कारवाईचे आदेश दिल्यानंतर कामगारांचा रास्ता रोको आंदोलन मागे. धाराशिवच्या पाथरुडमध्ये मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा समाजाचा रास्ता रोको, शासनानं जरांगेंच्या आंदोलनाची दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा मराठा समाजाचा इशारा.